अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नावरून राजकारण पेटलं। आमिर खान लव्ह जिहादचा ब्रँड अँबॅसेडर, नितेश राणेचा घणाघात। तर नितेश राणेंना जिहादचा अर्थ कळत नाही, वारिस पठाण यांचा पलटवार। IAS होण्याआधी एक्सपर्ट आई बना, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचा मुलींना सल्ला। छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात वक्तव्य, आनंदीबेन पटेल यांच्या वक्तव्याची होतीये चर्चा। सुप्रीम कोर्टाची राम मंदिर ट्रस्टला नोटीस, कोर्टानं SIT कडून मागवला आतापर्यंतच्या चौकशीचा अहवाल। राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी पुढील सुनावणी 20 जुलैला होणार। 4 याचिकांवर झाली एकत्रित सुनावणी। नागपूरच्या रामनगर राम मंदिरमध्ये 18 जुलैला उद्धव ठाकरे करणार रामरक्षा पठण, तर राम मंदिर दानपेटी चोरीचा निषेध करणार। आंदोलनाला मात्र प्रशासनाची परवानगी नाही, दिली माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर नवीन विक्रम, सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीमध्ये फडणवीस तिसऱ्या स्थानावर। मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळासंदर्भात फडणवीसांनी शरद पवारांनाही मागे टाकलं। बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकरांवर कार्यकर्ता झाला नाराज, तुमच्यासाठी राब राब राबलो पण तुम्ही ठाकरेंची साथ का सोडली, शिवसैनिक नंदकिशोर देशमुख यांचा सवाल। लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावं वगळण्यात आली। सर्वाधिक 28 लाख लाडक्या बहिणी एकट्या बीड जिल्ह्यातल्या EKYC प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महिलांना वगळलं। कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरामध्ये विवाहितेची गळफास घेत आत्महत्या, चिमुकलीच्या बारशाच्या दिवशी आईनं आयुष्य संपवलं, पती आणि सासू सासऱ्यांना अटक। समृद्धी महामार्गावर संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामध्ये टोल चुकवण्यासाठी काढली पळवाट, टोल नाक्याआधी बॅरिगेड तोडून बनवला पर्यायी रस्ता, चोरवाटेवरून अनधिकृतपणे वाहतूक होत असल्याचं पुढारी न्यूजच्या निदर्शनास। जेजुरीमध्ये ट्रकनं वारकऱ्यांना चिरडलं, 3 महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू, 4 महिला वारकरी जखमी, 4घींवर उपचार सुरू। तर जेजुरीतील भोंगळे मळ्याजवळ घडला अपघात, वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। राज्यातील धरणसाठा 43.70%वरच आला, तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 14% कमी पाणीसाठा। पुणे विभागातील मोठ्या धरणांमध्ये 53.59% पाणीसाठा, तर मराठवाड्यातील अनेक मोठे आणि लघु प्रकल्प निम्म्यापेक्षाही कमी पाणीसाठ्यात। लॉर्ड्सवर भारताच्या महिला संघाचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय, इंग्लंडचा 270 धावांनी धुव्वा उडवला, रचला इतिहास। गोलंदाज क्रांती गौड आणि फलंदाज यष्टिका भाटियाची ऐतिहासिक ऑनर्स बोर्डवर नोंदणी।